बघताना खारी दिसतीये ना, पण ही खारी नाहीये हं. या आहेत आपल्या करंज्या. अगदी खारीसारखेच मस्त पदर सुटलेत ना. किती सुरेख झाल्यात बघा. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि एकदम खुसखुशीत करंज्या. चला बघू कशा बनवायच्या. हाय हॅलो नमस्कार. सगळ्यात आधी आज वसुबारस आहे, सो सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना छान सुखाची समाधानाची जावो. आणि आज आपल्या दिवाळी सिरीजच्या फराळाच्या आजच्या भागामध्ये आज आपण बनवणार आहे आपली लाडकी करंजी. सो आता ह्या करंजीची स्पेशालिटी मी तुम्हाला सांगेन की जसं आपल्या स्त्रियांचं असतं की सासर आणि माहेर ह्या आपल्याच नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे ह्या माझ्या करंज्यांमध्ये बाहेरचं कोटिंग म्हणजे जे आपण त्याला म्हणतो कवर, ते माझ्या सासूबाईंच्या पद्धतीनं करणारे आणि जे आतलं सारण आहे तर ते माझ्या आईच्या माझ्या आजीच्या पद्धतीने मी करणार आहे. सो तुम्हाला ह्या करंज्या नक्कीच आवडतील. तर चला मग बनवूया ह्या करंज्या. सगळ्यात आधी या करंज्यांचं सारण कसं बनवायचं ते सांगते. या सारणासाठी आपल्याला घ्यायचंय गव्हाचं पीठ. हो, आपल्याला गव्हाच्या पिठाच्याच सारणाच्या या करंज्या बनवायच्या आहेत. त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ, पाव वाटीला थोडंसं कमी तूप लागणार आहे आपल्याला आणि 1.5 वाटी खिसलेलं खोबरं जे की भाजून घेतलंय, खसखस आणि वेलची तुमच्या आवडीनुसार. आता पहिल्यांदा आपल्याला करायचं काय, तर कढई, जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते छान भाजून घ्यायचंय आपल्याला. ज्याप्रमाणे आपण बेसन पीठ भाजतो तसंच हे पीठ भाजून घ्यायचंय. पीठ भाजताना थोडासा त्याचा कलर चेंज व्हायला लागला आणि छान वास सुटला की समजायचं आपलं पीठ भाजलंय. याला बेसन पिठा इतका वेळ लागत नाही भाजायला, लवकर भाजून जातं. आता या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये तूप घालायचंय. लक्षात ठेवा तूप एकदम घालू नका. तूप जास्त झालं की मग थोडासा वास येतो किंवा मग हे सारण आपलं चांगलं होत नाही. त्यामुळे तूप थोडंच घालायचंय, जास्त तूप घालायचं नाही. गव्हाचं पीठ असल्यामुळे त्याला जास्त तूप लागत नाही. थोड्या तुपामध्ये हे छान आपलं पीठ जे आहे ते भाजून होतं. तूप घातल्यानंतर पीठ थोडा वेळ आणखी आपल्याला भाजून घ्यायचंय आणि इथं बघा एकदम खव्यासारखं आपलं जे पीठ आहे ते झालंय आणि असंच आपल्याला लागणार आहे. फक्त तूप घातल्यानंतर होणाऱ्या आपण गुठळ्या मोडत-मोडत त्याला भाजून घेतले. आता हे पीठ गार झाल्यानंतर आपण एकदा त्याला मिक्स करून घेऊया. त्याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्यात आणि मग त्याच्यामध्ये मिक्स केलंय जे आपण खिसलेलं खोबरं भाजून घेतलं होतं ते. आता हे मिक्स करतानाच थोडं-थोडं चुरून घेते मी, म्हणजे नंतरचं काम आपलं ईझी होईल. आता ह्याच्यामध्ये ॲड करतेय वेलची पूड आणि खसखस. खसखस पण मी इथं भाजूनच घेतलेली आहे आणि मग ॲड करतेय गूळ. गूळ हा 1 वाटीच घ्यायचा आहे. जेवढं पीठ आहे तेवढाच आपल्याला गूळ लागणार आहे. गूळ खिसून घ्या शक्यतो. इथे मी खिसला नव्हता, चिरून घेतला होता त्यामुळे थोडे-थोडे खडे राहिलेत. आता मी अशा प्रकारे ना हा सगळं जे आपलं सारण आहे ना ते बारीक करून घेते पोळपाटावरती. आता ही पद्धत माझ्या आजीची आहे. आता तुम्ही म्हणाल मिक्सरला का नाही? तर मिक्सरला सगळंच मग एकदम बारीक होऊन जातं. त्याचं टेक्स्चर सगळं कुठेतरी हरवून जातं. त्यापेक्षा जशी माझी आजी करायची तशीच मी हे सारण बारीक करते. त्याच्यामुळे त्याचं जी ओरिजिनल चव आहे ती इंटॅक्ट राहते. तर बघा मी अशा प्रकारे सगळ्या गुळातल्या पण गुठळ्या मोडल्या जातात आणि खसखस पण थोडीशी टेचली जाते. सारण रेडी झालंय. आता आपण वरचं जे आपलं करंजीचं कव्हर असतं ते कसं बनवायचं बघूया. त्याच्यासाठी इथं मी बारीक रवा घेतलाय. तो 3 वाटी आहे. त्यासाठी 1 वाटी मैदा, 2 मोठे चमचे तूप, 2 किंवा 3 मोठे चमचे तूप, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी लागणार आहे आपल्याला. आता हे तूप आहे ते थोडंसं वितळून घेतेय. तोपर्यंत आपण हे कोरडे जे आपले जिन्नस आहेत ते मिक्स करून घेऊया. रवा, मैदा आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलंय मी आणि हे कोरडं आपल्याला सगळं एकत्र मिक्स करायचंय. त्यामुळं मीठ पण सगळीकडं व्यवस्थित लागेल आणि आता हे जे आपण तूप गरम केलं होतं त्याचं मी कडकडीत एकदम मोहन बनवून घेतलंय आणि ते आपल्या या पिठावरती घालून घ्यायचंय आपल्याला. तूप गरम आहे त्यामुळे आधी असं चमच्यानंच आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचंय आणि थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की मग आपण याला मळून घ्यायचंय. मळताना पाणी एकदम जास्ती घालायचं नाहीये. हे पीठ आपल्याला घट्टच मळायचंय त्यामुळे आवश्यक आहे तेवढंच पाणी घाला. थोडं-थोडं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता इथं मी पाणी वापरतेय, तुम्ही दूध वापरलं तरीही चालेल. पाण्याच्या करंज्या थोड्याशा जास्त दिवस टिकतात म्हणून मी इथं पाणी वापरतेय. एवढं घट्ट आपल्याला पीठ लागणार आहे.
आता हे पीठ थोडंसं ओल्या कॉटनच्या कापडामध्ये आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि 2 तास मुरू द्यायचं आहे. 2 तासांनी इथं बघू शकताय मी याच्या व्यवस्थित गोळे करून घेतलेत. आता इथं एवढ्या पिठाचे माझे 5 गोळे झालेत. त्यातलं एक मी काढून घेतेय आणि इथं ना आपल्याला हे पीठ चेचायची वगैरे गरज लागत नाही. कारण करंज्यांना चांगले फोड किंवा बबल्स येण्यासाठी ते चेचावं असं म्हणतात. पण अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना आपण जसं धुणं किंवा आपले कपडे पिळतो तसं जर पिळलं, तर अजिबात चेचायची पण गरज लागत नाही. करंज्या एकदम छान तळल्या जातात. आता त्यातलाच मी एक उंडा घेतलाय आणि इथं बघू शकता त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साठा करंज्यांसाठी. त्यासाठी मी 3 चमचे तूप आणि 2 चमचे तांदळाचं पीठ हे मिक्सरला व्यवस्थित एकत्र करून घेतले आणि त्याचा साठा बनवून घेतलाय. आता एक लाटी मी लाटून घेतेय. आपलं पीठ छान भिजलंय त्याच्यामुळं अजिबात कुठल्याही प्रकारचं तूप किंवा मैदा लावायची इथं गरज पडत नाहीये. व्यवस्थित आपलं हा गोळा लाटला जातोय आणि इथं बघू शकताय मी केवढ्या थिकनेसनी याला लाटलंय. आपल्या चपाती एवढंच थिक त्याला ठेवायचंय गोळ्याला आणि छान अशी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे. या स्टेजला इथं आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. आता काही-काही जण काय करतात, अशा 2-3 पोळ्या लाटून घेतात आणि त्यांच्यामध्ये साठा लावून त्यांचा एकत्र रोल करून मग त्याचे गोळे करतात. तर मी एवढं करत बसत नाही. मी एकाच पोळीला असा साठा लावून घेते. अशा प्रकारचा स्पॅच्युला जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही नक्की यूज करा. त्याने एकसारखा साठा लागला जातो आणि तो लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जास्त कडेने लावायचा नाही, नाहीतर तो रोल करताना बाहेर येतो. अशा प्रकारे आपल्याला नंतर ह्या पोळीचा रोल बनवून घ्यायचा आहे. रोल थोडासा टाईट बनवायचा आहे म्हणजे आपल्या लेयर्स छान येतील. मग त्या असं तो गोळा थोडासा प्रेस करायचा आहे आणि त्याचे आपल्याला एकसारख्या आकाराचे व्यवस्थित गोळे कट करून घ्यायचे. इथं गोळा करतानाच बघा पूर्ण लेयर्स आपल्याला व्हिजिबल आहेत आणि एकसारखेच आपल्याला गोळे कट करायचे आहेत म्हणजे आपल्या करंज्या पण सगळ्या एकसारख्या होणार आहेत. अशा प्रकारे मी सगळे गोळे आधी कट करून घेते. आता करंज्या असू दे किंवा फराळ असू दे सगळा, प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या-वेगळ्या असतात. आता इथं मी तुमच्यासोबत माझी पद्धत काय आहे, ती शेअर करतेय. इथं बघा गोळ्यातनं पण आपले लेयर्स छान दिसतायत. आता हा लाटताना नेहमी लक्षात ठेवायचं, तो उभा लाटायचा नाहीये, गोळा आडवा करायचा आहे आणि मग त्याला लाटायला सुरुवात करायची आहे. म्हणजे जे लेयर्स आहेत, ते पुढं-पुढं सरकले जातात आणि काठावरती बरोबर व्यवस्थित लेयर्स आपल्या करंज्यांना पडतात. त्याच्यानंतर सुरुवातीला जर तुम्ही आडवं लाटलं, मग नंतर उभं लाटलं तरी चालेल. पण सुरुवात करताना नेहमी लेयर्स पुढं सरकायला पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याला आडवं लाटायचंय. इथं बघा थोडंसं लाटलं तरी पण लेयर्स पुढं सरकल्यात तुम्हाला दिसतंय आणि मी आता व्यवस्थित हे पान लाटून घेतेय. लाटताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की काठामध्ये जास्त न लाटता मध्ये पातळ आणि काठामध्ये थोडंसं जरी जाड राहिलं तरी चालतील. कारण काठामध्येच आपल्याला त्याच्या लेयर्स छान पडणार आहेत खारीसारख्या. तुम्ही नक्की या पद्धतीनं करंजी करून बघा. खूप खुसखुशीत होते. आता माझी ही पारी लाटून झाली बघा. साइडनी किती छान लेयर्स दिसतायत आणि मधून पातळ आहे. आता मला ना जेव्हा आपण करंजी भरतो, तर तेव्हा मला हातावरतीच भरता येते. मी खाली भरलं तर ती माझ्याकडून फुटते म्हणून मी हातावरती भरून तुम्हाला दाखवतेय. आणि करंजी भरताना साइडला आपल्याला थोडंसं दूध लावून घ्यायचंय. म्हणजे करंजी अजिबात फुटत नाही, ती व्यवस्थित चिकटते. त्याच्यासाठी मी इथं बर्डचा यूज करतेय. त्यानी छान एकसारखं दूध लागलं जातं म्हणून मी बर्ड्स यूज करते. आणि मस्त असं आपलं सारण भरून घेतल्यानंतर काठानं करंजी छान दाबून घ्यायची आहे. बघा आपली करंजी इथं रेडी झाली आहे. सारण भरताना अगदीच कमी पण सारण भरायचं नाही किंवा अगदी जास्तही भरायचं नाही. कमी सारण भरलं तर त्या खुळखुळ वाजायला लागतात. जास्त भरलं तर फुटायची शक्यता असते. आता इथे मी तुम्हाला दुसरी पारी पण लाटून दाखवतेय. अशा प्रकारे तुम्ही छान व्यवस्थित ती लाटली ना, तर एकदम माझ्यासारख्या भारी अशा तुमच्या पण लेयर्स पडणार आहेत. या करंज्या आपण कोरत नाही त्याच्यामुळं काठानं दूध लावायला अजिबात विसरू नका. नाहीतर मग करंजी फुटायची शक्यता असते. आता मी इथं हातावरती कशी भरतीये हे बघा. आधी साइडला थोडंसं त्याला पिंच करून घेते म्हणजे सारण एका बाजूने बाहेर नाही येणार आणि सारण भरलं की वरून अंगठ्याने त्याला थोडंसं प्रेस करत-करत साइडने पण त्याला पॅक करून घ्यायचंय.
अजिबात सारण पडत नाही किंवा काठांना लागत नाही. एकदम गुबगुबीत अशा आपल्या करंज्या रेडी होतात. आणि मला ही पद्धत खरंच ईझी वाटते. तुम्हाला नसेल ईझी वाटत, तुम्ही तुमच्या पद्धतीने भरलं तरी चालेल. मी असे भरते म्हणून तुम्हाला दाखवलं. इकडे आपण करंजी तळण्यासाठी तेलही गरम करायला ठेवून दिलंय. करंजी तळताना सुरुवातीला गॅस मोठा करून तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग करंजी सोडली की गॅस बारीक करायचा किंवा मीडियम ठेवायचा. जास्त पण बारीक नका करू, मीडियम गॅसवरतीच आपल्याला मग करंज्या तळून घ्यायच्यात. एका वेळेला जास्त करंज्या पण सोडू नका, नाहीतर मग फुटण्याची शक्यता असते. करंज्या सोडल्यानंतर त्याच्यावरती असं थोडं-थोडंसं तेल आपल्याला टाकत राहायचंय, म्हणजे वरच्या साइडनी पण छान करंज्यांना बबल्स येतात. किंवा ह्या पद्धतीने तुम्हाला भीती वाटत असेल किंवा तेल उडण्याची शक्यता असेल, तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना थोडंसं तेलामध्ये बुडवून घेऊ शकता. म्हणजे दोन्ही साइडनी छान त्यांना बबल्स येतील आणि त्या व्यवस्थित तळल्या जातील. आणि ह्या करंज्या तळताना अजिबात सारखं त्यांना अलटी करायचं नाहीये. एक साइडनी व्यवस्थित होत आल्या, की मगच त्यांना पलटायचंय. इथे तुम्ही बघू शकताय एका साइडनी थोड्याशा त्या गोल्डन व्हायला लागल्या, की मी त्यांना पलटून घेतलंय. या करंज्या तळताना आपल्याला थोड्याशा गोल्डन कलर वरतीच त्या तळायच्यात. जसा कलर खारीचा असतो, त्याच कलर सारख्या आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्यात. इथं बघा आपल्या करंज्यांना काय सुंदर लेयर्स आल्यात. आपल्या करंज्या तळून झाल्यात. आता मी इथं काढून घेतेय. आता या करंज्यांमध्ये लेयर्स असल्यामुळे त्या लेयर्समध्ये तेल जास्तीचं जाऊन बसतं. त्यामुळे या निथळताना पण अशा प्रकारेच निथळून घ्यायच्या. झाऱ्यामध्ये काढतानाच त्यांना उभ्या काढायच्या, म्हणजे एक्स्ट्राचं तेल जे आहे ते खाली येईल. तळून झाल्यानंतर जेव्हा आपण कुठल्याही भांड्यात त्यांना ठेवतो, तेव्हाही त्यांना उभ्याच ठेवायचंय. म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ते ओघळून खाली येणार आहे. अशाच प्रकारे मी बाकीच्या पण करंज्या तळून घेतेय. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या करंज्या किती सुंदर दिसतायत, किती छान पदरही त्यांना सुटतायत. अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या तळून घेतेय. आणि माझ्यासारख्याच या करंज्या आता रेडी झाल्यात. माझ्यासारख्या याच्यासाठी, जसं मी माझ्या सासरची ओळख सांगते, पण मन माझं किंवा माझे संस्कार माझ्या माहेरचे आहेत, तसंच माझ्या या करंज्या वरून जरी त्या सासरच्या असल्या किंवा वरची रेसिपी म्हणजे त्याच्या आवरणाची रेसिपी सासूबाईंची असली, तरी पण जे सारण आहे ते माझ्या आईचं किंवा आजीच्या पद्धतीचं आहे, म्हणून मी असं म्हटलं. इथं बघा आपल्या करंज्या किती सुंदर झाल्यात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आतून पण किती छान झाल्यात. पदर पण एवढे सुंदर सुटलेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी खव्याच्या असल्यासारख्या ह्या लागतात. तुम्ही या प्रकारचं सारण कधी केलं नसेल ना, तर नक्की करून बघा. तुम्ही परत नॉर्मल सारणाच्या करंज्या करणारच नाहीत. सो नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.